छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कारणे आणि सत्यता. व्हॉट डू आय थिंक द्वारे प्रकाशित. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कारणे आणि सत्यता. प्रस्तावना. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी आपल्या अल्पायुष्यातही मुघल साम्राज्य आणि इतर शत्रूंशी संघर्ष करून स्वराज्याचे यशस्वीरित्या रक्षण केले. त्यांच्या शौर्याची आणि नेतृत्वाची गाथा आजही प्रेरणा देत आहे. असे असूनही त्यांच्या चरित्र्यावर आणि शासनावर अनेक नकारात्मक आरोप आणि बदनामी करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक योगदानाला काही प्रमाणात दुर्लक्षित केले गेले. या संदर्भात अनेक परस्परविरोधी कथा आणि दावे प्रचलित आहेत. या अहवालाचा उद्देश छत्रपती संभाजी महाराजांच्या कथित बदनामीची कारणे आणि पद्धतींचा शोध घेणे तसेच ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सत्यता सादर करणे आहे. संभाजी महाराजांवरील प्रमुख आरोप आणि बदनामी. ऐतिहासिक नोंदी, साहित्य आणि लोककथांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक गंभीर आरोप आणि नकारात्मक चित्रण आढळतात. या आरोपामुळे त्यांची प्रतिमा एका क्रूर, व्यसनी आणि विश्वासघातकी शासकासारखी निर्माण झाली आहे. खालील प्रमुख आरोप त्यांच्या बदनामीसाठी वारंवार वापरले गेले. अत्याचारी आणि क्रूर शासक. काही ऐतिहासिक लेखकांनी संभाजी महाराजांना जुलमी आणि अन्यायकारक शासक म्हणून चित्रित केले आहे. त्यांच्या निर्णयांमध्ये आणि वर्तनात कठोरता आणि क्रूरता दिसून येत होती असा दावा केला जातो. नैतिक अधःपतन. त्यांच्यावर अनेक स्त्रियांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्याचा आणि मद्यपान करण्याची गंभीर टीका करण्यात आली आहे. संभाजी बीडी या उत्पादनाचे नाव त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी वापरले गेले, हे त्यांच्या बदनामीचे एक उदाहरण आहे. स्वराज्याशी गद्दारी. त्यांनी आपले वडील आणि मराठा साम्राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करून दिलेरखानाकडे आश्रय घेतला आणि स्वराज्याशी द्रोह केला असा आरोप आहे. अक्षम शासक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेत ते एक निष्प्रभ आणि अकार्यक्षम शासक होते असे काही लेखकांनी नमूद केले आहे. मंत्र्यांशी संघर्ष. त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या अनुभवी मंत्र्यांशी संबंध चांगले नव्हते आणि त्यांच्यात नेहमी मतभेद असत. या आरोपामुळे छत्रपती संभाजी महाराजांची एक नकारात्मक प्रतिमा जनमानसात तयार झाली, जी त्यांच्या पराक्रमी आणि धोरणी नेतृत्वाच्या विरुद्ध आहे. या बदनामीमुळे त्यांच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य महत्त्व मिळू शकले नाही. बदनामीची संभाव्य कारणे आणि सूत्रधार. छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध नकारात्मक माहिती पसरवण्यासाठी अनेक ऐतिहासिक व्यक्ती, गट आणि राजकीय परिस्थिती कारणीभूत असू शकतात. या बदनामीमागे अनेक संभाव्य कारणे आणि सूत्रधार खालीलप्रमाणे आहेत. ब्राह्मण मंत्री आणि सनातनी गट. संभाजी महाराजांनी बहुजनांच्या परिवर्तनाचे कार्य सुरू केले. शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी ब्राह्मण मंत्री आणि गागाभट्ट यांनी त्रास दिला होता. वैदिक धर्म बहुजनांसाठी हानिकारक आहे म्हणून राजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला शाक्तपंथी निष्ठवपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तेव्हापासून ब्राह्मण राजांवर चिडले होते. संभाजी महाराजांनी काही मंत्र्यांना कटकारस्थानाच्या आरोपावरून हत्तीच्या पायी दिले, ज्यामुळे या गटामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. ब्रह्महत्येच्या पातकाला प्रायश्चित्त नव्हते, त्यामुळे संभाजी महाराजांनी ब्राह्मणाला हत्तीच्या पायी देतात याची सल त्यांना कायम होती. सोयराबाई आणि त्यांचा गट. सोयराबाई यांना आपला मुलगा राजाराम हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी व्हावा असे वाटत होते. त्यामुळे संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करून त्यांचा वारसा हक्क कमजोर करण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांना विष देण्याचा प्रयत्न आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झालेल्या राजकीय घडामोडी या शक्यतेला पुष्टी देतात. उत्तरकालीन बखरकार. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या बखरी, जसे की चिटणीस बखर, मध्ये त्यांच्याबद्दल नकारात्मक चित्रण आढळते. चिटणीस बखरीचा लेखक मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजी चिटणीसांचा पणजोबा होता, ज्याला संभाजी महाराजांनी कथितरित्या हत्तीच्या पायी दिले होते. यामुळे बखरीत संभाजी महाराजांबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असण्याची शक्यता आहे. मुघल प्रचार. जरी उपलब्ध माहितीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी मराठा सैन्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी मुघल साम्राज्याने नकारात्मक प्रचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विविध कारणांमुळे आणि गटांमुळे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाली असावी असे दिसते. ही बदनामी केवळ राजकीय किंवा धार्मिक कारणांमुळे झाली नसून त्यात व्यक्तिगत राग आणि सूडभावना यांचाही समावेश असू शकतो. मराठी ऐतिहासिक स्रोतांमध्ये बदनामीकारक कथा. मराठी ऐतिहासिक स्रोतांमध्ये विशेषतः बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक बदनामीकारक कथा आढळतात. या कथांनी त्यांच्या नकारात्मक प्रतिमेला अधिक बळकटी दिली. चिटणीस बखर. मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली चिटणीस बखर ही संभाजी महाराजांच्या बदनामीचा एक प्रमुख स्रोत आहे. या बखरीत त्यांच्यावर बलात्कार, विश्वासघात आणि शिवाजी महाराजांना विष देण्याचा प्रयत्न असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही बखर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे 112 वर्षांनी लिहिली गेली आणि लेखकाच्या कुटुंबाचा इतिहास पाहता त्यात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असण्याची शक्यता आहे. सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलेली सभासद बखर ही तुलनेने अधिक विश्वसनीय मानली जाते, तरीही यात संभाजी महाराजांबद्दल काही प्रमाणात नकारात्मकता दिसते. उत्तरकालीन साहित्य आणि नाटके. अनेक नाटके आणि कादंबऱ्यांमधून संभाजी महाराजांबद्दल नकारात्मक रूढ कल्पनांना पुढे नेले गेले. तुळसा, कमळा आणि गोदावरी यांसारख्या काल्पनिक पात्रांचा वापर करून त्यांची बदनामी करण्यात आली. नाटककार आत्माराम मोरे यांनी 1891 साली श्री छत्रपती संभाजी हे संगीत नाटक लिहिले, ज्यात त्यांनी तुळसा हे पात्र तयार करून संभाजी राजांची बदनामी केली. प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या रायगड जेव्हा जागा होतो या नाटकातही संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्रण आढळते. या ऐतिहासिक स्रोतांमध्ये असलेल्या बदनामीकारक कथांमुळे संभाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. विशेषतः चिटणीस बखरीतील आरोपामुळे त्यांच्या चारित्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. बदनामीला छेद देणारे प्राथमिक ऐतिहासिक पुरावे. अनेक प्राथमिक ऐतिहासिक पुरावे छत्रपती संभाजी महाराजांवरील बदनामीकारक आरोपांना आव्हान देतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा आणि सत्य दृष्टिकोन सादर करतात. समकालीन विदेशी वृत्तांत. फ्रान्समधील पर्यटक ॲबेकरे आणि इटलीचा प्रवासी निकोलाव मनुची यांनी संभाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटले आणि त्यांचे वर्णन शूर, बुद्धिमान आणि देखणे असे केले आहे. ॲबेकरे यांनी तर त्यांना भारतात इतरत्र कुठेही न पाहिलेला पराक्रमी राजकुमार म्हटले आहे. हे समकालीन आणि निष्पक्ष वृत्तांत बखरीमधील नकारात्मक वर्णनांना छेद देतात. संभाजी महाराजांचे स्वतःचे लेखन. त्यांनी बुधभूषण यांसारख्या ग्रंथांची रचना केली, ज्यात त्यांची बुद्धिमत्ता आणि राजकारणातील ज्ञान दिसून येते. त्यांनी राजा कसा असावा याबद्दल लिहिले आहे, ज्यात राजा ज्ञानी, गरिबांच्या दुःखांना वाचा फोडणारा आणि व्यसनमुक्त असावा असे म्हटले आहे. त्यांची संस्कृत आणि ब्रज भाषेतील लेखन त्यांची भाषिक क्षमता दर्शवते आणि ते एका विद्वान शासक होते हे सिद्ध करते. प्रशासकीय कौशल्याचे पुरावे. उपलब्ध माहितीनुसार संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार समर्थपणे चालवला आणि इंग्रजांशी पत्रव्यवहारही केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्वरित प्रशासकीय फेरबदल केले, जे त्यांची कार्यक्षमता दर्शवते. समकालीन पत्रव्यवहार आणि शाही फरमान. जरी या अहवालात त्यांचा तपशीलवार उल्लेख नसला तरी संभाजी महाराजांनी जारी केलेले समकालीन पत्रव्यवहार आणि शाही फरमान त्यांच्या धोरणांवर आणि चारित्र्यावर प्रकाश टाकू शकतात. या प्राथमिक ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होते की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पसरवलेली अनेक नकारात्मक कथा तथ्यहीन आहेत आणि त्यामागे काही विशिष्ट हेतू असावेत. संशोधनपर लेखांमधून सत्यतेचा उलगडा. मराठीतील अनेक संशोधनपर लेखांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कथित बदनामीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सत्यता उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. वा सी बेंद्रे यांचे कार्य. वा सी बेंद्रे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे संभाजी महाराजांची पारंपरिक नकारात्मक प्रतिमा बदलून ती एका शूर आणि सक्षम शासकाची झाली. त्यांनी 40 वर्षांच्या अथक संशोधनातून हे सिद्ध केले की संभाजी महाराजांवरील अनेक आरोप निराधार होते. कमल गोखले यांचे कार्य. डॉक्टर कमल गोखले यांनी छत्रपती संभाजी या विषयावर डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहिला. त्यांनी प्रचलित नकारात्मक कथांना आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्याशी केलेल्या संवादातून तत्कालीन गैरसमज आणि सखोल अभ्यासाची गरज स्पष्ट होते. इतर इतिहासकारांचे योगदान. सेतू माधवराव पगडी, शेजवलकर, इंद्रजित सावंत आणि जयसिंगराव पवार यांसारख्या इतर इतिहासकारांनी अधिक अचूक ऐतिहासिक दृष्टिकोन मांडण्यात महत्त्वपूर्ण योगदान
आव्हान दिले आहे. इंद्रजित सावंत यांनी नाटककार आणि चित्रपटकारांवर संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आधुनिक संशोधन, आधुनिक इतिहासकार ऐतिहासिक स्रोतांचे पुनर्मूल्यांकन करत आहेत आणि पूर्वीच्या पक्षपाती कथांना आव्हान देत आहेत. या संशोधनामुळे हे स्पष्ट झाले आहे की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पसरवलेली नकारात्मक प्रतिमा अनेकदा पूर्वग्रहदूषित आणि अपुऱ्या माहितीवर आधारित होती. आधुनिक संशोधकांनी अधिक विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे त्यांची खरी प्रतिमा लोकांसमोर आणली आहे. विशिष्ट घटनांचे विश्लेषण आणि सत्यता. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील काही विशिष्ट घटना ज्यांचा वापर त्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यामागील सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे. दिलेरखानाशी संबंध. संभाजी महाराजांनी दिलेरखानाकडे आश्रय का घेतला याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. दरबारातील राजकारणाला कंटाळून रणनीतिक खेळी म्हणून किंवा शिवाजी महाराजांनीच त्यांना गुप्तपणे मुघलांच्या साम्राज्याचे नुकसान करण्यासाठी पाठवले असावे अशा शक्यता वर्तवल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे ते स्वराज्यात परतले आणि त्यांनी शौर्याने लढा दिला. बलात्काराचा आरोप. गोदावरी प्रकरण. रायगडावर गोदावरी नावाच्या महिलेवर बलात्कार केल्याची कथा पूर्णपणे निराधार आहे. समकालीन पुराव्यांचा अभाव आणि घटनेच्या वेळी संभाजी महाराज रायगडावर उपस्थित नव्हते हे या आरोपाचे खंडन करते. रायगडाच्या पायथ्याशी असलेली समाधी सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी यशोदाबाईंची आहे असा खुलासा मिळतो. मद्यपानाचा आरोप. संभाजी महाराज मद्यपी होते या दाव्याला त्यांच्या बुधभूषण ग्रंथातील उल्लेखांनी आव्हान दिले जाते ज्यात त्यांनी राजा व्यसनमुक्त असावा असे म्हटले आहे. पोर्तुगीजांशी झालेल्या तहात 2-3 दारू देण्याचा उल्लेख होता. ती पिण्याची दारू नसून तोफेची दारू होती याचा गैरसमज करून हा आरोप पसरवला गेला. सोयराबाईंशी संबंध. सोयराबाई आणि संभाजी महाराजांचे संबंध गुंतागुंतीचे होते आणि सोयराबाईंनी त्यांना विष देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र संभाजी महाराजांनी सोयराबाईंच्या हत्येचा आदेश दिला याचा कोणताही समकालीन पुरावा नाही. उलट त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला असे उल्लेख आहेत. या विशिष्ट घटनांच्या विश्लेषणातून हे स्पष्ट होते की अनेक बदनामीकारक दावे ठोस ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित नाहीत आणि अनेकदा नंतरच्या काळात आलेल्या पूर्वग्रहदूषित लेखकांनी किंवा गैरसमजातून पसरवले आहेत. निष्कर्ष. बदनामीचा इतिहास आणि वर्तमान. छत्रपती संभाजी महाराजांची कथित बदनामी ही एक गुंतागुंतीची ऐतिहासिक घटना आहे ज्याची राजकीय शत्रुत्व, धार्मिक तणाव आणि नंतरच्या ऐतिहासिक लेखकांच्या पूर्वग्रहांमध्ये आहेत. चिकणीस बखरीसारख्या उत्तरकालीन स्रोतांमध्ये आढळणारे प्रमुख बदनामीकारक आरोप, समकालीन पुरावे, विदेशी प्रवाशांचे वृत्तांत आणि संभाजी महाराजांच्या स्वतःच्या लेखनाद्वारे खोडून काढले जातात. आधुनिक इतिहासकारांनी या पक्षपाती कथांना आव्हान देऊन अधिक अचूक आणि सत्य इतिहास सादर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही त्यांच्या वारशाबद्दल वादविवाद चालू आहेत, जसे की विकिपीडियावरील वादग्रस्त लिखाण आणि त्यांना धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक म्हणून संबोधण्याची मागणी. हे प्रयत्न भूतकाळातील ऐतिहासिक अन्याय सुधारण्याच्या वाढत्या जाणीवेचे प्रतीक आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या योगदानाला आणि चारित्र्याला समजून घेण्यासाठी विश्वसनीय ऐतिहासिक स्रोत आणि संशोधनावर अवलंबून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.